नमस्कार. कधी तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही दिवसभर सगळ्यांसाठी धावताय, घरासाठी, मुलांसाठी, नोकरीसाठी, पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कोणीच समजून घेत नाही? तुमच्या थकव्याकडे, तुमच्या भावनांकडे, तुमच्या स्वप्नांकडे कोणी लक्ष देत नाही? जर तुम्हाला असं वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण बोलणार आहोत वर्किंग मॉमच्या त्या भावना ज्या बहुतेक वेळा कोणी ऐकतच नाहीत. लोकांना वाटतं आई असणं म्हणजे खूप नॅचरल आहे, पण खऱ्या आयुष्यात काय होतं? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आईचं आयुष्य म्हणजे एक सतत चालणारी धावपळ. सकाळी उठायचं, नाश्ता बनवायचा, मुलांना तयार करायचं, त्यानंतर ऑफिस, कामाचा ताण आणि पुन्हा घरी आल्यावर घरकाम. आणि या सगळ्यात आई कुठे आहे? तिच्या भावना कुठे आहेत? बहुतेक वेळा त्या कुणाला दिसतच नाहीत. कधी कधी आईच्याही मनात एकच प्रश्न असतो, मी इतकं सगळं करते पण कोणी मला का समजत नाही? तिला थकवा येतो पण ती दाखवत नाही. तिला रडावंसं वाटतं पण ती रडत नाही, कारण तिला वाटतं मी मजबूत असायला हवं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मजबूत असणं म्हणजे भावना नसणं नाही. आई देखील माणूस आहे, तिलाही कधी कधी आधार हवा असतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणी तुम्हाला समजून घेत नाही, तर सर्वात आधी तुम्ही स्वतःला समजून घ्या. स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही परफेक्ट नसाल, पण तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. तुम्ही रोज इतक्या जबाबदाऱ्या सांभाळता, हेच तुमचं ग्रेटनेस आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या. वर्किंग मॉमच्या आयुष्यात सर्वात मोठी समस्या काय आहे माहीत आहे का? ती सगळ्यांसाठी वेळ देते पण स्वतःसाठी नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत ती फक्त घर, मुलं, नोकरी, जबाबदाऱ्या यातच व्यस्त असते. पण जर आईने स्वतःसाठी वेळच घेतला नाही तर ती हळूहळू मेंटली आणि इमोशनली थकायला लागते. म्हणून दररोज किमान 10 ते 15 मिनटं फक्त स्वतःसाठी ठेवा. या वेळेत शांत बसून चहा प्या, एखादं आवडतं गाणं ऐका, थोडं चालायला जा, पुस्तक वाचा. हे 10-15 मिनिटेच तुमचे मेंटल रिचार्ज असतात. लक्षात ठेवा, थकलेली आई घराला ऊर्जा देऊ शकत नाही, पण आनंदी आई संपूर्ण घर आनंदी ठेवते. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना करू नका. आजच्या काळात सोशल मीडियामुळे एक मोठी समस्या निर्माण झाली, कंपॅरिझन. आपण इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर व्हिडिओ बघतो. कोणी परफेक्ट घर सांभाळत आहे, कोणी करिअरमध्ये खूप पुढे आहे, कोणी सक्सेसफुल दिसत आहे. आणि मग आपल्या मनात विचार येतो, मी इतकी चांगली आई का नाही? मी मागे पडते का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. तुमचा प्रवास, तुमची स्पीड, तुमची परिस्थिती सगळं युनिक आहे. आज तुम्ही कालच्यापेक्षा थोडं चांगलं करत असाल तर तुम्ही प्रोग्रेस करत आहात. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःचं कौतुक करा. आईच्या आयुष्यात एक गोष्ट खूप कमी असते, ॲप्रिशिएशन. ती दिवसभर काम करेल तरी अनेकदा कोणी म्हणत नाही, तू खूप चांगलं करत आहेस. आणि हळूहळू आईलाच वाटायला लागतं, मी पुरेशी चांगली नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही रोज जे करत आहात ते खूप मोठं आहे. घर सांभाळणं, मुलांची काळजी घेणं, नोकरी सांभाळणं, हे सगळं एकाच वेळी करणं सोपं नाही. म्हणून कधी कधी स्वतःलाच सांगा, आज मी चांगलं काम केलं, मी माझ्या परीनं बेस्ट देत आहे. ही छोटी ॲप्रिशिएशन तुमचा आत्मविश्वास खूप वाढवते. आईचं कौतुक जगाने केलं नाही तरी चालेल, पण आईने स्वतःच कौतुक करायला विसरू नये. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त आई नाही, तुम्ही स्वप्न पाहणारी स्त्री आहात, एक मजबूत व्यक्ती आहात आणि एक वॉरियर मॉम आहात. जर आजपर्यंत तुम्हाला असं वाटत होतं की कोणी तुम्हाला समजत नाही, तर हा व्हिडिओ लक्षात ठेवा. कारण आज कोणीतरी तुम्हाला सांगतंय, तुम्ही एकटी नाही. हजारो वर्किंग मॉम्स तुमच्यासारखंच आयुष्य जगत आहेत आणि तुम्ही सगळ्या खूप स्ट्रॉंग आहात. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी एक वॉरियर मॉम आहे. आणि वर्किंग मॉम वॉरियर सिरीजसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा. कारण इथे आपण एकमेकींना इन्स्पायर करणार आहोत आणि एकमेकींकडून इन्स्पायर होणार आहोत. धन्यवाद.